म्हटलं जर वेळेवर सांगितलं तर त्यांना तकलीफ नाही पाहिजे ना, म्हटलं 10-15 दिवसामध्ये ठीक आहे. हा ठीक आहे. म्हणजे कॅटरिंग लोकांना दिले ना, मग कुठं पाळत आहे हे म्हटलं. हो जसं माझी लग्न आहे, माझं पाहिजे, तुम्ही माझे काहीतरी मला आणू शकतो का? बिलकुल. असं आहे, प्रत्येक समाजाचं प्रत्येकाचं जेवण वेगळं आहे. त्यांना सांगतो तर माझा उद्देश काय, आपण त्यांच्यावर निर्बंध घालू शकत नाही की तुम्ही मेरे चाचारीचे खाना बनवा. गोष्टी समाजाचं वेगळं राहते, प्रत्येक समाजाचं वेगळं राहते. आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकत नाही, प्रत्येकाची टेस्ट आपल्याला माहित नाही राहत का. तर त्याच्यामुळं तो विषयच नाही ठेवला मी, त्यांना देऊन दिलं. पण सगळ्यांची वाटचाल एकच आहे की आपल्याला कुठेतरी न्याय मिळावा, आणि या अनुषंगानं सगळे काम करत आहे. आज उन्हाची वेळ आहे, थंडीचाही सुरुवात आहे, आणि मकर संक्रांत आहे, आणि असं सगळं गोडवा कुठेतरी निर्माण व्हावा. आणि या गोड आनंदातून जसं महिलांचा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हा महिलांपुरताच कार्यक्रम असून आपण सर्वही दिव्यांग बांधव आणि बऱ्याच आपल्या महिलाही आहे की ज्या थोड्या वेळात या ठिकाणी काही पारिवारिक जबाबदाऱ्या सांभाळून सगळे आले येत आहे. आमच्या उषाताई या ठिकाणी आलेल्या आहे. थोडा माझी विनंती आहे की उषाताईंनी सामोरे यावं. आमच्या मार्गदर्शक आहेत उषाताई, आपण सामोरे या. नाही आपण आजच्या महिला प्रतिनिधींचं प्रतिनिधित्व करावं, माझी अशी विनंती आहे. आपणही या ठिकाणी यावं. आज भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडी या अनुषंगाने ही बैठक आहे, आणि आपले अध्यक्ष मान्य श्रीकांतजी भोगे हे आपल्या नागपूर शहराचे भारतीय जनता पार्टीने अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. आपण त्यांच्याशी सगळे एक संघटित होऊन आत्मविश्वासानं काम करण्याची त्यांची इच्छा आहे. आपण सगळे त्यांच्याशी एकत्रित व्हावं. आपण सगळ्यांना काहीतरी आपण कुठे ना कुठं, जशी त्यांना पक्षाने एक जबाबदारी दिली आहे की भारतीय जनता पार्टीचा त्यांना अध्यक्ष दिव्यांगांचं बनवलेलं आहे, तर त्यांची अशी इच्छा आहे की सर्व दिव्यांग बांधवांचं भलं व्हावं आणि त्यांना कुठेतरी न्याय मिळावा, या उद्देशानं ते काम करण्याची त्यांची इच्छा आहे. म्हणून त्यांनी असं ठरवलं की नागपूर शहरात जे दिव्यांग बांधव आहे, जे वेगवेगळ्या विचारांनी वेगवेगळ्या पक्षात जरी असतील, सामाजिक संघटनांमध्ये असतील, अशा सगळ्यांना एकत्रित करून, कारण सगळ्यांचा उद्देश तोच आहे की कुठेतरी न्याय मिळावा. पारिवारिक जबाबदारी म्हणा किंवा आर्थिक जबाबदारी आणि रोजगाराच्या जबाबदाऱ्या, या कुठेतरी न्याय मिळावा. आज शासन प्रशासन जे आपले प्रलंबित विषय आहे, या विषयाला धरून एक वाटचाल व्हावी. कारण राजकारणामध्ये दूर राहून कुठेतरी न्याय मिळेल असं कधीच नाही, कारण संविधानानं काही अधिकार दिलेले आहे आणि त्या अधिकाराची वाटचाल व्हावी. लोकसभेत बिलं होतात पास, विधानसभेत बिलं पास होतात, महानगरपालिकेत हाऊसमध्ये काही आपले बिलं पास झालं, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही आहे, आणि हीच आपल्यासाठी खंताचा विषय आहे. पण आता गेली अनेक वर्ष या ठिकाणी भांडत होतो आपण, पण ते केवळ नुसतं एक वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या समाजाशी जुळलेल्या लोकांशी आपण न्याय मागत होतो, असं कुठे अधिकार नव्हता. दया भावनेनं आपल्यावर जे होत होतं ते नाही. पण आज प्रशासनानं काही आम्हाला नियम लागू केलेले आहे, ते वास्तविक स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तर लोकसभेपर्यंत या मागण्या मंजूर व्हाव्या. त्यासाठी राजकीय पक्षातूनही आपल्याला न्याय मिळावा, म्हणून राजकीय एक गट संघटित समाज समर्थ भारत या उद्देशाने त्यांची काम करण्याची तयारी आहे. आज समन्वयक म्हणून आपण सगळे आपापले विचार तसे त्यांच्यासमोर मांडावे की त्यांची कसं काय काम करावं. आणि कारण पक्षाची संघटना बांधत असताना सगळ्या संघटनेत सगळ्यांचा विषय घेऊनच संघटना बांधली जाते. आपणही आपला जन्म झाला तेव्हा आपणही समाजात राहिलेलो आहे, आपल्या परिवारात राहिलेलो आहे, आणि त्यांच्यामधूनच आपण आपलं उच्चांक गाठला आहे, तेव्हाच आपण समाजाशी काहीतरी देणं आहे हे जाणून आपली वाटचाल असावी. या दृष्टीनं त्यांचं हे कार्य आहे. येणाऱ्या आपण या ठिकाणी सर्व मंचावर उपस्थित सन्माननीय गिरधरजी भजबुजे यांनाही आपण बघता गेली अनेक वर्ष सातत्यानं ते लढत आहे. दिव्यांगांचे स्थान आपल्याकडे पत्रकार हा असा आहे की आत्मविश्वासानं बघतोय. पत्रकारांना आपण काही पार्ट्या देत नाही, पत्रकारांना आपण काही प्रेझेंट देत नाही, कारण लोकांकडची पत्रकारांकडे पाहण्याची दृष्टिकोन वेगळा आहे, पण माझा काहीतरी वेगळा आहे. कारण मी सातत्यानं त्या लोकांची संबंधित आलो आहे. कारण त्यांनी बाल की खाल कैसे निकाली जाती हे पत्रकारच जाणू शकतो. माणसाच्या चेहऱ्यावरून पत्रकार ओळखतो की या माणसाची काय दृष्टी आहे, याचं आत्मचरित्र काय असू शकतं. अमोलजी वाळ महाराष्ट्र शासनामध्ये एक उच्च पदावर नेमणूक झालेली आहे, आणि त्या माध्यमातून सुद्धा त्यांचं टाळावाजून स्वागत व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी येऊ शकत नाही, कारण त्या प्रशासकीय नोकरीवर आहे.
पण सहभाग जरूर आहे. माननीय राहुलजी यांना संविधानानं आपल्याला दिलेले अधिकार आणि शासनाकडून काय येऊ शकतं यांची संपूर्ण जाण आहे. अशी माहिती देणारे, माहिती एकमेकांशी समन्वय साधून एकमेकाला जागृत करणारे लोक जर आपल्या सगळ्यांच्या संघटित असले तर ही संघटना एक चांगलं काम आणि एक चांगला आशा निर्माण होईल असं मला तरी वाटतं. एक प्रास्ताविक करता म्हणून मला ही जबाबदारी दिली. मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना मदत म्हणून ज्यांचं सातत्यानं एक दिव्यांगांचं काम चांगलं व्हावं, दिव्यांगांना कुठेतरी आधार मिळावा, एक चांगलं नावलौकिक मिळावं, यासाठी आमचे उपासनी सर हे क्रीडा क्षेत्रात जसं काम करतात ते आज सुद्धा दिव्यांगांचं, ते स्वतः दिव्यांग नाही पण दिव्यांगांसाठी इतकं चांगली तळमळ मी आज स्वतः जाणतो आहे. कारण माझी गेली आणि 24 वर्ष राजकारणात गेली. माझ्या जीवनातले 24 वर्ष राजकारणात गेल्यानंतरही माझं बालपण हे स्वयंसेवक म्हणून मी संघातच माझं शिक्षण झालं. सामान्य लोकांमध्ये माझं अपंगांमध्ये शिक्षण झालेलं नाही. मी घरामध्ये जुळा आहे, 2 भाऊ, माझा एक भाऊ अपंग नाही. पण अशाही परिस्थितीत मी सामान्य माणसाचा दृष्टिकोन काय आपल्या प्रती आहे आत्मीयतेनं तो उपासनी सराच्या माध्यमातून मी जाणला. आणि त्यांनी जे मला मी जेव्हा सहकार्य मागितलं तेव्हा मी त्यांना दिलं. आज बैठकीसाठी हे स्थान मला मागितलं, ते दोघेही आले, मी त्यांना कधीही नाही म्हटलं नाही. कारण माझीही इच्छा एकच आहे की आमच्या दिव्यांग बांधवांना कुठेतरी न्याय मिळावा. आम्ही जसे सक्षम आहो, मी जसा सक्षम आहो, मला जसं दादागिरी म्हणून तुम्ही आत्मीयतेने या ठिकाणी आले, देवेंद्र लॉनचे संचालक म्हणून मी जेव्हा सांगतो तेव्हा मला जसा अभिमान होतो तसाच इतरांनाही अभिमान मिळावा. याच विचारधारेने राष्ट्रभक्ती सर्वोपरी या संकल्पनेतून आपण सगळे एकत्रित येऊया आणि एक चांगलं काम श्रीकांतजी भोगे यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात होईल. डॉक्टर राऊत या ठिकाणी आहेत, मांडवकरजी आहेत, आपण सर्व दिव्यांग आहोत. आपण सगळ्यांनी एकमेकांच्या चर्चा करून येणारी जी संघटना आहे बांधत असताना श्रीकांतजीला आपण सर्वांनी सहकार्य करावं एवढीच मी आपल्या उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांना विनंती करतो. आणि बैठकीला आपण सुरुवात केली आहे. सर्वात प्रथम मी अमोलजी बाळके यांना विनंती करतो की कारण ते माजी अध्यक्ष आहेत, समारोपीय भाषण आणि समारोपीय विचार तर श्रीकांतजी करतील, पण या कार्यक्रमाची समारंभाची सुरुवात मी अमोलजींना विनंती करतो की त्यांनी आपले विचार आणि येणारी कार्यकारिणी कशा पद्धतीनं असावी यासाठी आपलं मनोगत एक थोडक्यात व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. दापोडकरजी, गिरधर भाऊ, देवेंद्र लॉनचे संचालक देवेंद्र भाऊ, तसेच शहरावरती नवनियुक्त भारतीय दिव्यांग आघाडी विकास आघाडी यांचे अध्यक्ष श्रीकांतजी भोगे, तसेच या कार्यक्रमाला लाभलेले माझे सर्व दिव्यांग बंधू आणि उषाताई आपण सर्वांचे मी मनपूर्वक इथे स्वागत करतो. आणि मी मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो की मागच्या 3 वर्षात जे आपण मला सहयोग केला, आपल्या सहयोगाच्या माध्यमातून आपण मागच्या 3 वर्षामध्ये जेव्हा मी शहरावरती अध्यक्ष होतो तर आपल्या सर्वांच्या सहयोगाने कितीतरी आपण मोर्चे काढले, कितीतरी डेप्युटेशन्स आपण दिले. या डेप्युटेशनचा प्रभाव शासनावरती जरूर आहे आणि येणाऱ्या त्या सर्व कामं येणाऱ्या या पुढील 3 वर्षामध्ये आपण श्रीकांतजीच्या माध्यमातून त्या सर्व गोष्टी यशस्वी पूर्ण करू याची मला पूर्ण खात्री आहे. कारण आपला जो सहयोग आम्ही जेव्हा केव्हा मागितलेला आहे तेव्हा आपला सहयोग मिळालेला आहे. आणि या गोष्टीवरून याची पूर्तता पूर्ण होत असते की दिव्यांग हा दिव्यांगाच्या मदतीकरता आपल्या हक्काकरता नेहमीच पुढे आलेला आहे. आज माझ्याकडे पूर्व विदर्भ प्रभारी म्हणून मला जबाबदारी दिलेली आहे, ज्यामध्ये ज्यामुळे विदर्भातले 6 जिल्हे माझ्याकडे दिलेले आहेत, ज्यापैकी नागपूर हा एक नागपूर शहर सुद्धा आहे. आणि या शहरांमध्ये कार्यकारिणी तयार करून सर्व उपस्थित दिव्यांग बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी नागपूर शहर म्हणजे नागपूरमध्ये राहतो, बाहेरचा येऊन सांगते ऐसा हो गया म्हणून तो काय आवाज होते तुम्हारे नागपूर में अच्छा काम हो रहा, पण नागपूरमध्ये काय होतं, नागपूर आला नाही. या गोष्टी ज्या आहेत त्या माध्यमातून आपल्याला झालं पाहिजे. आज कार्यकारिणी आहे, या कार्यकारिणीमध्ये तुम्ही कसे काम करा असं म्हणून कोणीही हो,
आणि पॉलिटिकल हा काय नाही, पॉलिटिकल यासाठी ठेवलेला आहे, विचार भिन्नता राहणार आहे. पॉलिटिक्स या माध्यमातून आपण काम करून घेणं गरजेचं आहे. ते काम कसं करायचं आहे, कारण काय होते, तुम्ही तो फक्त डेप्युटेशन देता, पण आज जो नगरसेवक ओळखीचा आहे, आता भोगे साहेबांचा नगरसेवक ओळखीचा आहे, तर ही गोष्ट प्रामुख्याने तो तिथे जाऊन त्या याच्यामध्ये मांडू शकतो, हॉलमध्ये मांडू शकतो किंवा त्या याच्यामध्ये ते कानी लावू शकते. हे जर पटलावर आली तर ती गोष्ट जास्त उजागर होते. इथे म्हणायला पाहिजे पहिले आता जे होते ते आपल्याकडे अंध आणि हे चालतात, अस्थिव्यंग वगैरे, पण काय होतं, जे जिथेही कुठे ह्या प्रकारचा धरणा मोर्चा होतो तुम्ही पहा, अस्थिव्यंग इथे दिसेल, ब्लाइंड मध्ये कोणीच दिसणार नाही तुम्हाला. तर मला वाटतं कुठेतरी आपण हा एक आपल्यामध्ये कम्युनिकेशन वाढवायला पाहिजे, आणि ते आपण प्रयत्न करत नाही. आणि त्याच्यामुळेच म्हणतो मी, दिव्या का काढतो, अरे जाने जाने उसको दिखता नहीं ना, क्या करना आपने को त्यांना. हा प्राणाचा जो दृष्टिकोन आहे तो आपण बदलायला पाहिजे. म्हणून तुम्ही स्वतःला स्वीकारण्याचा प्रयत्न करा, असं मी म्हणेन. हा अपंगांनी स्वतःला स्वीकारण्याचा प्रयत्न नाही करा, मी काय करू शकतो. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकाराल तेव्हा तुम्ही समाजाला बदलू शकता. इथे काही आहे, हे लोक आहे, यांनी स्वतःला स्वीकारलेलं आहे, म्हणून ते कुठेतरी म्हणत आहे. समोर इथे असेल 2-3 अशी लोक असतील, तो म्हणजे क्या करना है रोज का, यहाँ जाके बोलना, ये बोलेंगे और निकल जाएंगे, मेरे को क्या करना. त्या ठिकाणी आपण आपले जे काही हक्क मागायचे आहे ते मागितले पाहिजे. हक्क तेव्हाच मिळते जेव्हा आपल्यात युनिटी राहते. युनिटी नसेल तर तो समोरचा ऑफिसरही, अरे हा 1 जण येऊन राहिला, तो 10 जण येऊन राहिला, हा मुद्दा वेगळा मांडला आहे, तो मुद्दा वेगळा, तसा नाही झाला पाहिजे. मग ही जी बनतच असते ना, ही जी बॉडी जी बनत असते ना, ही त्याच्यात करता बनत असते का सर्वांचे मुद्दे काय आहे ते सर्व एक ठिकाणी आणायचे, आणि ते एक ठिकाणी आणल्यानंतर ती कार्यकारिणी, ती बॉडी ती चर्चेत घेते. चर्चेत घेतल्यानंतर कोणता विषय पहिले, आता आपल्या ठरलं कार्यकारिणी बनवायची, मग कार्यकारिणी बनवल्यानंतर कसं करायचं, नाही सगळ्यात पहिले कार्यकारिणी बनल्यानंतर मी अध्यक्षांशी तेच बोललो की कार्यकारिणी बनल्यानंतर महिन्यात एक बैठक ही झालीच पाहिजे. त्या बैठकीत आपलं वर्षाचं एक कॅलेंडर तयार करायचं. हे आमच्या चर्चेत झालेलं आहे, वाळके साहेबांच्या, डॉक्टर राजीव राऊतांच्या, अध्यक्षांच्या, यांच्या सर्वांच्या चर्चेत झालं. त्याच्यानंतर जे कोणी आम्हाला भेटतात त्यांच्याशी सुद्धा आम्ही या गोष्टीच्या चर्चा करत असतो. तर त्याच्यातून मिळून जो मुद्दा आहे प्रायव्हेट, म्हणजे जो मुख्य मुद्दा आहे तो पहिले घ्यायचा कॅलेंडरमध्ये, मग थोडा त्याच्यापेक्षा हे अशी कॅलेंडर आपल्याला ती तयार करून त्या हिशोबाने ते मुद्दे आपल्याला मांडायचे, जेणेकरून महत्वाचे मुद्दे जे असतात ते राहून जातात, दुसरेच मुद्दे समोर जातात. आणि त्याच्यामुळे काय होतं, दिव्यांगाच्या ज्या काही समस्या असतात, काही गोष्टी असतात समोर जाण्याच्या. आज मेन मुद्दा म्हणजे रोजगाराचा. आज रोजगाराचा सर्वात मेन मुद्दा आहे. आज दिव्यांगामध्ये महाराष्ट्र प्रदेश विदर्भ प्रभारी अमोलजी वाळके आणि विदर्भ विकलांग संघ समितीचे अध्यक्ष माननीय गिरिधरजी भजबुजे आणि मी स्वतः डॉक्टर राजू राऊत, भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी महाराष्ट्र प्रदेश सदस्य. तर आपणास आज हा जो आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे, की बैठक आयोजित केलेली आहे, ती मराठी समजली ना की हिंदी बात कर समजली ना. तर आजची ही कार्यकारिणी आपण महाराष्ट्र नागपूर शहराची आपल्याला कार्यकारिणी तयार करायची आहे. त्या निमित्ताने आपल्याला सदस्य, महामंत्री, उपाध्यक्ष, अध्यक्षता आपलं झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याची निवड करून आपल्याला ती कार्यकारिणी तयार करायची आहे. याबद्दल वाळकेजींनी सांगितलेलं आहे. तर आमचं मत असं आहे की भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी यामध्ये आपण किती सक्रिय राहू शकता आणि दिव्यांगांचे जे प्रश्न आहे त्याच्यावरती आपल्याला काय काय करता येईल आणि किती तुम्ही त्याला प्रतिसाद देता आणि सहकार्य करता, जेणेकरून आपल्या दिव्यांगाचे जे काही मागण्या असतील, की जे काही प्रॉब्लेम असतील ते आपण शासनातर्फे कशा प्रकारे ते आपण त्यांना काय म्हणतात इम्प्लिमेंट त्याचा आपण हे करू शकतो. तर आपल्याला तसा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्याला ही कार्यकारिणी तयार करायची आहे. तर म्हणून आपण हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि आपण इथे आलात आणि आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झाला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि पुढील
आज बाळू मांडवकरचं नाव घेतो मी, कारण की आम्ही 10 वर्षापूर्वी आम्हाला जयसिंग चव्हाण बरोबर जोडलेलं गेलं होतं. 200 कार्यकारी दंडाधिकारी होणार होते त्यावेळेला, पण आतापर्यंत माहित नाही यांचं घोडं कुठं अटकलं, तर आतापर्यंत ते झालंच नाही अजून. आणि जयसिंगजी चव्हाण होते यांच्या बरोबर त्यावेळेला, आणि यांनी इतक्या लोकांना एकत्र केलं सुद्धा ज्याचं हद नाही, पण त्याचं अजूनपर्यंत काही इम्प्लिमेंटेशन सुद्धा झालेलं नाही. रोजगाराविषयी बोललं तर हे व्हॉट्सअपवर टाकून देतात आणि त्याच्यानंतर विसरून जातात, हा कधी टाकलं रे, हा असं विचारतात. तर असं म्हणजे एका प्रकारचं कसं आहे, ओढाओढी झाली नाही पाहिजे मेन, कारण की आपलेच लोक आपलेच पाय ओढतात. राहुल नेकुरवाडे मगाशी बरोबर बोलले की संस्था फक्त संस्थाच असतात, इम्प्लिमेंटेशन काही नसतं, आणि फक्त एक नावापुरतं आणि एक पेपरमध्ये फोटो आली पाहिजे, दुसऱ्या दिवशी आम्ही हे केलं ते केलं ते केलं. जिथं 50 लोकही उपस्थित नव्हते तिथे 150 लोक दाखवतात. अशा प्रकारे मी बहुत बघितलेलं आहे, पण रोजगाराविषयी तर आतापर्यंत कोणी काहीच नाही बोललेलं आहे. ते जसं घोडं पडलाय तसंच पडलाय अजूनपर्यंत. आम्ही हे करू ते करू ते करू, पण अजूनपर्यंत काहीच झालेलं नाही त्याच्यावर. तर मी म्हणतो की हा छळ थोडासा बंद करावा या लोकांनी, जे म्हणजे मुख्य पदावर जे बसलेले आहेत, तर संस्थेच्या मार्फत यांनी काहीतरी करावं पाहिजे. आता तुमच्या बरोबर कसे पॉलिटिशियन लोक जुळलेले आहेत, तर आपलं काम किंवा संधी कशी काढून घ्यायची हे तुम्हाला माहित पाहिजे. बाकीचे लोक एवढं काही लिटरेट नाहीये आपल्या समाजामध्ये, तर त्यांना अजून कळतच नाही का फॉर्म कसा भरायचा. तिथं जे आपले लोक जिल्ह्यामध्ये बसलेले आहेत ते सुद्धा 10,000 रुपये घेतात आपल्याच लोकांकडून. तर हे असं अशा प्रकारची पद्धत नाही झाली पाहिजे. ठीक आहे, बस. करण्यासाठी प्रश्न उचलला चांगला आहे, कारण मित्र आपण बालू मांडवकर यांचं नाव घेतलं, वैयक्तिक रूप नाव घेतलं, काही हरकत नाही, कारण आपण पडद्यावर राहून काहीच काम करत नसतो. बरोबर आहे. तुम्ही या ठिकाणी बोलले, फार आनंद झाला. या गोष्टीचं निराकरणही व्हायला पाहिजे. बालू मांडवकर सोबत गेली 15 वर्ष मी काम करतोय. त्याची जी संस्था आहे ती काही रजिस्टर्ड नाही. एक लक्षात घ्या, संस्था ही त्याची रजिस्टर्ड नाही. त्या रजिस्टर्ड संस्थेच्या अनुसार काही शासकीय त्यांनी अनुदानही घेतलेलं नाही. दुसरी एक मिनिट, माझी गोष्ट काय, तुमचं झालं ना, आता मी थोडंसं निराकरण करून देतो ना, कारण माझ्या झाला तुम्हाला बोलायला आणि काही पदाधिकारी म्हणून सांगतो. त्यानंतर आपला विषय आला होता की आपल्याला दंडाधिकारी, मुळामध्ये 2014 साली केंद्र शासनानं अध्यादेश जारी केला सैल पटा स्टेशनचा. हा, त्याच्यामुळे त्याचा व्हॅल्यू खचून झाली आणि कोणीच दंडाधिकारी झाला नाही. नंतर शासन, महाराष्ट्र शासनामध्ये भारतीय जनता पार्टीचं शासन आलं युतीचं. मी स्वतः एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून संजय गांधी निराधार कमिटीवर सदस्य झालो होतो. त्याच्या माध्यमातून जे काय करायचं होतं ते झालं. दुसरी गोष्ट आली रोजगाराची संधी. तर रोजगाराच्या संधीसाठी गिरधर भाऊ भजबुजी आणि यांच्यासोबत सातत्यानं पाठपुरावा करणारा माणूस बालू मांडवकर. त्या माणसाने ई रिक्षाही मिळाला नाही. तो जो ई रिक्षा स्वतःच्या पैशाने घेतलेला आहे, इन्स्टॉलमेंट भरतो तो माणूस. बोट दाखवून सांगतो भाऊ, आपल्याला जे आता काम करायचं आहे तर ते मिळून करायचं आहे, सर्वजण मिळून राहिले आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही स्वतःनी केलेलं पाहिजे. आरोप प्रत्यारोप चालणार आहे, होत आहे, चांगले आहे, पण माझं एक सांगणं आहे की आपल्याला एवढ्या एखाद्या मुठ्ठीभर दिव्यांगांनी काही एखादा हासिल होणार नाहीये. जास्तीत जास्त दिव्यांगांना जोडण्याचं सर्वप्रथम काम आहे. मग दुसरं काम आहे की संघटन करावं आपण. तिसरं काम आहे हे आहे की आता जे शासनाला जे जागवायचं आहे, मागील कितीतरी वर्षापासून आपले गिरीधर भाऊ आहे आणि वरिष्ठ काही अजून दिव्यांग आमचे वरिष्ठ जन ते करत होते, पण आता जे नवीन काही लोक आहेत त्यांनी थोडंसं सामोरे यावं. आणि विषय आहे, दादा भाऊ दुकानावर आले आणि सांगितलं आणि मग चला काय चालू आहे ते पाहून घ्या. आता इथं जे विषय उपस्थित झाले हा स्टॉलचा, आताच नुकताच 2009 पासून मला वाटते जवळपास 5 ते 6 महापौर झाले आणि त्यांच्यापेक्षा जास्त कमिशनर येऊन गेले नागपूर महानगरपालिकेमध्ये. आणि प्रत्येक कमिशनर आणि महापौरकडे हा प्रश्न मी सातत्यानं मांडलाय की अपंगांना 6x6 स्टॉल जसे मोची समाजाला दिले आहे रस्त्याच्या काठ्यावरती,
आणि आता नुकते ते मदर डेअरीचे स्टॉल जे सुरू झाले, तर ही प्रत्येक वेळेला मी मागणी करत आलो. आता प्रश्न एक उपस्थित होते की अपंगांनी किती दिवस उपाशी राहायचं, हा नंतरचा प्रश्न आहे. की तुम्ही म्हणाल की स्टॉलच लावले पाहिजे का, हा नंतरचा प्रश्न आहे. परंतु किती दिवस उपाशी राहायचं, बेरोजगार राहायचं, हा देखील एक विचाराचा प्रश्न आहे. सर्वसामान्य लोक जेव्हा रस्त्यावरती आपापले दुकान थाटून राहिले आहेत, त्यांना काही अडचणी नाहीये, ते उचलून घेऊन चाललेत, तो भाग वेगळा आहे. परंतु अपंगांनी आपलं का करू नये या उद्देशानं आम्ही कंटाळून ते स्टॉल लावले. माझ्या प्रयोगपुरी, मी अवधूत नगरमध्ये राहतो. द्या ना ग्लास द्या ना. उषाताईला पण द्या. तू देवाचं तर पाणी आहे का इथे? तिकोडवार मोहन असेल तर तिकोडवार पाणी ट्रेमध्ये नाही इथेच आहे. अरे ट्रेक आले हे इथेच आहे. आशिष करंडे बोला ना. सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा व संक्रांतीच्याही माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. एवढं बोलून मी आपले 2 शब्द सांगतो. नाम बताओ ना अपना. पैसे दो कहाँ रहते क्या नहीं कैसे पैसे दो. हेलो, मैं रहता हूँ खरबी में. अरे पूरा नाम बताना. सर पालने में जो नाम डाला ना वो नाम कमलचंद पद्मावत है. मैं खरबी में रहता हूँ. मेरा काम है वेल्डिंग का. मनोज राहुल. मी दक्षिण नागपूरमध्ये माळगीनगर सन्मार्गनगर येथे राहणारा मनोज अनंतराव राहुल. माझं एकच ध्येय आहे की सर्व संघटनेनी एकत्रित येऊन जे काही होऊ शकते संघटना एकत्रित येऊन जो बळ बनवू शकते आणि जे बळ जे काही करू शकते संघटना करू शकते एकत्रित येऊन, हे माझं म्हणणं आहे. आणि सगळ्यांना मकर संक्रांती. सगळ्यांना संघटनेला म्हणजे सदस्यांना जे काही कार्यकर्ता आहेत त्यांना माझं एकच निवेदन आहे की सगळ्यांनी एकत्रित येऊन एकत्रित संघटना तयार करून संघटनेला बळ देण्यात यावं, हीच माझी इच्छा आहे. आणि मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो मी संघटनेच्या करता तयार. धन्यवाद. मी एक माझं शिक्षण जिको फायनल झालं दादा आणि कॅम्प्युटर आहे. मला नितीन जिगोळकरांनी कॅम्प्युटर दिला. ते जवळ आणि मी सध्या माझी बाबू संदीप्ती ज्योती त्यांच्या जिल्ह्यात झालेला सेवा म्हणून तिथे 2-3 तासाच्या वेळ होते. मला मी दादा कॉन्टॅक्ट नाही आला. मी त्यांची कामं फेसबुकवर बघते आणि मला एक उत्सुकता वाटते. मला आपण एक चांगली जबाबदारी द्या आणि मी पण चांगले काम करीन अशी विनंती असं बोला. असं काही बोला ना. आशीर्वाद तिळगुळ खाल्ला तू गोड गोड काय गुरव काय आशिष गुरव साहेब.